लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील? प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांनी केलं भाकीत. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक सुजित भल्ला यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाबाबत भाकीत केलं आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक सुजित भल्ला यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाबाबत भाकीत केलं आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप अधिक यश मिळवेल असं ते म्हणाले आहेत. NDTVला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अंदाज व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष 2024च्या लोकसभा निवडणुकीत 330 ते 350 पर्यंत जागा मिळवेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. सुजित भल्ला यांचे हाऊ वी वोट हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मतदान करताना कोणत्या गोष्टींचा विचार करतात, त्यांची मानसिकता कशी असते याबाबत हे पुस्तक आहे. या सांख्यिकी माहितीच्या आधारावर भाजपला 330 ते 350 जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागा फक्त भाजपच्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDAला यापेक्षा जास्त जागा मिळतील असं भल्ला म्हणाले आहेत. 2019च्या तुलनेत 2024च्या निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये 5 ते 7% वाढ होईल असा दावा देखील त्यांनी केला आहे. सुजित भल्ला यांनी काँग्रेसच्या जागांबाबत देखील भाकीत केलं आहे. काँग्रेसला 44 जागा मिळतील. 2021च्या तुलनेत 2024मध्ये काँग्रेसच्या जागा 2% कमी होतील असा दावा त्यांनी केला आहे. विरोधकांकडे चेहरा नसणे ही त्यांची मोठी समस्या आहे असे ते म्हणाले. अर्थव्यवस्था सर्वात जास्त महत्त्वाची ठरते, त्यानंतर नेतृत्वाचा प्रश्न येतो. सध्या अर्थव्यवस्था आणि नेतृत्व दोन्ही भाजपच्या बाजूने आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत किमान 50% मान्यतेच्या, पण त्याला लोक चांगली पसंती देतील अशा उमेदवाराला काँग्रेसने समोर आणलं तर निवडणुकीत कशीही लढत होऊ शकते. अन्यथा ही लढत एकतर्फी असेल असंही ते म्हणाले. SBP न्यूजला लाईक करा, शेअर करा.